नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। पहिला असं होतं की आपला घट उगवत नाही किंवा घट पिवळा पडतो, बुरशी येते किंवा खूप पाणी होतं, कुजून खराब होतो। तर असा हा घट आपल्याला कसा स्थापित करायचा आहे, त्याची वेदिका कशी घ्यायची आहे, तर धान्य कुठलं घ्यायचं, ते कसं पेरायचं याबद्दलचीच माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या पद्धतीने जर तुम्ही घटस्थापना केली तर तुमचा घट अगदी छान उगवेल। पण जिथे घट बसवणार आहोत तर तिथली जागा आपल्याला गोमूत्र, हळद आणि मीठ टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे। मग त्याच्यावर आपल्याला असा स्वच्छ चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे आणि आपण अखंड दिवा लावत असतो घटामध्ये। तर तो दिवा कसा लावायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। दिवा लावताना कुठला मंत्र म्हणायचा, दिवा विझू नये म्हणून काय काळजी घ्यायची, तर तोही तुम्ही बघा। आता आपल्याला चौरंग घेतलाय मी इथे, त्याच्यावरती एक लाल वस्त्र अंतरलंय आणि मग अशी प्लेट घेतली आहे आणि अशी एक पत्रावळी येते, ती आपल्याला त्याच्यावर ठेवून घ्यायची। आता बऱ्याच लोकांकडे टोपली असते, जर तुमच्याकडे टोपली असेल तर तुम्ही ती टोपली घ्या आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचे, नमस्कार करायचा। आता मी इथे छोटा दिवा लावलाय, तुम्ही अखंड दिवा लावायचा आहे। आता आपल्याला धान्य कुठलं कुठलं घेतलंय, मी इथे नाचणी घेतली आहे, हरभरा घेतलाय, ज्वारी घेतली आहे, गहू घेतलेत, मूग घेतलेत। याच्यामध्ये तुम्ही सातू घेऊ शकता किंवा तांदूळ घ्यायचे नाही आहेत, पण तांदूळ जर त्याच्या बाहेरच्या टर्फला सकट असतील तर ते तुम्ही घेऊ शकता। बाजरी घेऊ शकता, पण याच्यामध्ये गहू थोडे जास्त प्रमाणात घ्या। आणि जर सप्तधान्याची तुम्हाला पुडी तुम्ही घेतलीत, ती सगळे धान्य त्याच्यामध्ये मिक्स असतात, तशी एक पुडी येते। जर ती पुडी तुम्ही घेणार असाल तर ते धान्य खराब झालेलं नसावं। जर ते धान्य खराब झालेलं असेल तर मग आपला घट व्यवस्थित उगवत नाही, कारण ते धान्यच खराब असतं, मग ते धान्य नीट उगवत नाही। त्याच्यामुळे असे आपल्या घरातले धान्य घ्या। आणि जर तशी मिक्स पुडी आणलीत तर काय करायचं, घट पेरण्याआधी ती पुडी पाण्यात टाकायची आहे। जर ते खराब धान्य असेल तर ते वरती पाण्यावर तरंगतं, ते काढून टाकायचं आणि जे तळाशी जमलेलं धान्य आहे ते आपण घटामध्ये पेरायचं। आता हे असं धान्य आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं। तुम्ही कुठलेही धान्य घ्या, फक्त त्याच्यामध्ये गहू किंवा सातू हे थोडेसे जास्त प्रमाणात घ्या। बाकी आपल्या 2 मुठी होतील एवढंच धान्य आपल्याला लागतं, खूप काही धान्य लागत नाही। आणि एवढंच धान्य घ्या। ही माती आहे, ही काळी माती आहे। आता बघा, आपण जी माती घेतो त्याचं खूप महत्त्व आहे, कारण जर तुम्ही अशी शेतातली माती आणत असाल तर आपल्याला ती वाळवून घ्यायची आहे, थोडीशी उन्हात ठेवायची अशीच वाळायला। आणि जर आता पाऊस असेल तर काही हरकत नाही, पण ती थोडीशी आधी आणून ठेवा आणि थोडीशी वाळवून ठेवायची ती माती। आणि माती घेताना चाळून घ्यायची नाही आहे। बरेच लोक ती चूक करतात की माती अशी चाळून घेतात। आता मी तुम्हाला दाखवते बघा व्हिडिओमध्ये, अशी आपल्याला ओबडधोबड जाडसर माती घ्यायची। माती आपण चुकूनही चाळून घ्यायची नाही। माती जर तुम्ही चाळून घेत असाल तर काय होतं, जेव्हा तुम्ही धान्य पेरता आणि त्याच्यावर पाणी शिंपडता, ती माती चिकट होते आणि पॅक बसून जाते, खालीच अशी पॅक बसते याच्यात। त्याच्यामुळे मग ते धान्य उगवत नाही। त्याच्यामुळे या असे जरी खडे असले तरी ते नंतर विरघळतात। तर त्याच्यामुळे अशीच आपल्याला जाडसर माती घ्यायची, फक्त ती चांगली वाळवायची आहे, ओली असेल तर। जर ऊन असेल तर हे शक्य होईल, किंवा तुम्ही असंच पेपरवर किंवा ताटावर टाकली तरी चालेल फॅन खाली, पण ती माती जरा सुकवून घ्या। त्यासाठी माती थोडी आधीच आणून ठेवा आणि खूप जाड पण लेअर करायचं नाही आणि खूप पातळ पण करायचं नाही। अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला लेअर द्यायचा आहे। आणि बघा, माती मी अजिबात चाळलेली नाही आहे, मी डायरेक्ट माती घेते। ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे की माती तुम्ही बिलकुल चाळून घेऊ नका, असे जाड खडे असले तरी चालणार आहेत। लेअर आपण देऊन घेतला आणि अशीच जाडसर माती ठेवायची आहे, माती चाळून घेऊ नका। नंतर हा कलश तुम्ही जेव्हा बाजारातून घेऊन याल तर तेव्हा हा तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि याच्यात पाणी भरून ठेवा, कारण काही वेळेला याला कुठेतरी चीर असते किंवा खाली चीर असते, तर ते लक्षात येतं। म्हणून आणल्यावर पहिलं त्याच्यात पाणी भरून ठेवा। त्याच्यातून जर खूप पाणी गळत असेल तर आपला धान्य खूप जास्त प्रमाणात ओलं होतं। त्याच्यामुळे हा भरून ठेवा 1 दिवस, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा व्यवस्थित आहे की नाही। आता या कलशाचं खूप महत्त्व आहे। याच्या मुखाशी विष्णूंचा वास असतो, याच्या कंठाशी शिवांचा वास असतो आणि याच्या बुडाशी ब्रह्मदेवांचा वास असतो। तर याच्या पोटामध्ये सर्व देवदेवतांचा वास असतो। त्याच्यामुळे या कलशला खूप महत्त्व आहे। आणि असा हा कलश आपल्याला याच्या मध्यभागी ठेवायचा असतो। तर याच्या आधी आपल्याला
याच्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिक काढायची योग्य पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। आता बघा, स्वस्तिक काढताना आपल्याला अशा पद्धतीने काढायचं आहे। स्वस्तिक मध्ये कट करायचं नसतं। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। मग स्वस्तिकच्या मध्ये आपल्याला असे 4 टिंब द्यायचेत आणि स्वस्तिकच्या गोलवेड्यावर आपण हळदी कुंकवाच्या रेषा ओढणार आहोत। त्या खालून वर अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचेत। आता बघा, अशा पद्धतीने आपल्याला खालून वरच्या दिशेने अशा लाईन काढून घ्यायचेत। या आपल्याला खालून वरच्या दिशेने काढायचेत। आता हा कलश आपल्याला असा मध्ये ठेवून घ्यायचा। तर बघा, आता आपल्याला अशा कलशच्या मुखाशी सुद्धा हळदी कुंकवाच्या अशा आपण हा असा मध्ये ठेवणार आहोत। आपण अजून धान्य पेरलेलं नाहीये। याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल आपल्याला घालायचे। 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी पण घालायची आहे। दुर्वा पण याच्यामध्ये आपल्याला घालायचेत। आता आपण धान्य पेरून घ्यायचं आणि नंतर मग याच्या भोवती आपल्याला विड्याची पानं लावायचेत। अशा पद्धतीने हळूवार धान्य पेरा आणि मध्ये कलश आधीच का ठेवायचा, जेणेकरून त्याच्या खाली जास्त धान्य जाणार नाही। कारण जेव्हा मध्ये आपण धान्य खूप टाकतो तर काय होतं, ते धान्य खालून उगवतं ना, तेव्हा मग कलश थोडाफार तिरका होऊ शकतो आणि मग त्याच्यावरचा नारळ पण तिरका होतो किंवा मग नारळ कधी कधी पडतो। त्याच्यामुळे आधी असा कलश ठेवून घ्यायचा आणि मग असं आपल्याला धान्य पेरायचे बाजूने। तर बघा, जेवढं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं तेवढंच मी धान्य पेरलंय। त्याच्यापेक्षा जास्त आपण पेरू नका आणि खूप दाटसर पण पेरायचं नाही, ते उगवायला परत त्रास होतो। त्याच्यामुळे खूप दाटसर पण नाही पेरायचं आणि खूप पातळ पण नाही पेरायचं। तर अशा पद्धतीने आपण धान्य पेरलं की त्याच्यावर आपल्याला परत हलक्या हाताने अशी माती टाकून घ्यायची आणि बघा, माती अशी हलक्या हातानेच वरतूनच टाकायची आहे। आपण माती अजिबात दाबणार नाही आहोत, वरतूनच सोडायचे आपल्याला, ते दाबायचं नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची। आणि अशा पद्धतीने तुम्ही घट पेरून बघा, खूप छान उगवतो। अगदी थोडी थोडी माती मी त्याच्यावर टाकली। थोडं थोडं धान्य आपल्याला दिसत असतं, एवढीच माती टाकायची, खूप जास्त माती टाकायची नाही आहे। अशा पद्धतीने आपण आता माती टाकून घेतली, अजिबात दाबायचं वगैरे काही नाही। कलश ठेवताना आपल्याला एक काळजी घ्यायची की स्वस्तिक हे पुढच्या बाजूला येईल, अशा पद्धतीने आपल्याला हा कर किंवा कलश ठेवायचा आहे। आता याला आपल्याला कलावा बांधून घ्यायचा आहे। तर कलावाचे तुम्ही 3 किंवा 5 वेढे घेऊ शकता, विषम संख्येमध्ये आपल्याला घ्यायचे। तर इथं बघा, मी 3 वेढे घेतले। कलावा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल, लाल पिवळा धागा असतो। असा कलावा बांधून घेतला की मग आपल्याला त्याच्यामध्ये अशी विड्याची पानं ठेवून घ्यायचेत। 5 किंवा 7 विड्याची पानं तुम्ही याच्यामध्ये ठेवा। आता जरी तुम्ही टोपलीमध्ये घटस्थापना करत असाल तरी तुम्हाला अशाच पद्धतीने, इथं फक्त टोपली घ्यायची आहे, अशाच पद्धतीने करायचं आहे। आता बऱ्याच ठिकाणी याच्यावर नारळ ठेवला जातो। तर आता तुमच्याकडे जर याच्यावर नारळ ठेवायची पद्धत असेल तर तुम्ही असा नारळ ठेवायचा आहे। नारळ ही शेंडीची बाजू वरती येईल, अशा पद्धतीने आपल्याला असा हा नारळ ठेवायचा आहे। आणि तुमच्याकडे जर याच्यावर नारळ ठेवत नसतील तर तुम्ही नारळ नाही ठेवायचा, फक्त असा कलश ठेवायचा आहे। आणि आता आपल्याला याला 5 किंवा 7 विड्याच्या पानांची माळ असते पहिल्या दिवशी, तर ती आपल्याला घालायची असते। आता काही ठिकाणी याच्यावरती तामण ठेवतात आणि त्याच्यामध्ये तांदूळ ठेवतात आणि त्याच्यावर देवीचा टाक ठेवतात। तर हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने केलं जातं त्याच पद्धतीने करायचं आहे। म्हणजे आपण हे करून झाल्यावर आपल्याला जे आपण धान्य पेरलं त्याला हलक्या हाताने आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे। बघा, मी व्हिडिओत दाखवते, खूप जास्त पाणी शिंपडायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी शिंपडायचं आणि शिंपडायचं। आता तुमची जर माती ओली असेल खूप, तर मग जास्त पाणी
त्याच्यामध्ये घालू नका, अगदी थोडं थोडं घाला. आणि बघा दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्याला खूप छान हे अंकुरित झालेलं दिसतं. आता पहिल्या वेळेला फक्त आपण थोडंसं जास्त पाणी घालतो, कारण माती ही पूर्ण कोरडी होती. पहिल्या वेळेला एक फुलपात्र एवढंच पाणी लागतं. हे करून झाल्यावर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपण जिथे गट स्थापित केला आहे तिथे सूर्यप्रकाश जरी येत नसेल तरी पुरेशी हवा आली पाहिजे, किंवा तिथे जर दरवाजा असेल, खिडकी असेल तर तो आपल्याला उघडा ठेवायचा आहे. कारण हे धान्य पिवळं का पडतं, जर त्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ते पिवळं पडायला सुरुवात होते, किंवा सूर्यप्रकाश जरी नाही मिळाला तरी बाहेरची हवा ही त्याला मिळायला हवी. त्याच्यामुळे जर खिडकी दरवाजा काही असेल तर तो उघडा ठेवा दिवसा, जेणेकरून तिथे हवा खेळती राहील. सकाळी पाणी शिंपडलं की संध्याकाळी शिंपडायची गरज नाही आहे, परत दुसऱ्या दिवशीच सकाळी आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. असं प्रत्येक दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी एकच वेळेला, पण शक्यतो आपण सकाळीच असं पाणी शिंपडून घ्या आणि बघायचं ओलसरपणा किती आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही घटस्थापना केली तर तुमचा घट खूप छान उगवेल. आणि धान्य इथे जास्त पेरायचे नाही, मी आता व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीनेच धान्य पेरा. कारण जर तुम्ही तिथे जास्त धान्य पेरलं आणि याच्यावर नारळ ठेवला की ते धान्य खालून उगवतं आणि मग कलश असा तिरका इकडे कुठल्या तरी एका बाजूला तिरका होतो आणि त्याच्याने मग नारळ पडू शकतो जर नारळ मोठा असेल तर. आणि आता जो तुम्ही हा कर घेणार तो या साईजमध्ये घ्या, खूप छोटा घेऊ नका, कारण जर त्याच्यावर नारळ ठेवला तर मग नारळ व्यवस्थित बसत नाही. आणि खूप मोठाही घेऊ नका जेणेकरून आपल्याला धान्यासाठी व्यवस्थित जागा राहील. आता खाली प्लेट का ठेवायची की जास्तीचं पाणी याच्यातून प्लेटमध्ये येतं, आपल्या खालचं कापड किंवा चौरंग पाट खराब होणार नाही. आणि अशी एक पत्रावळी याचा मान असतो, तर ही तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल. तर असं अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे घटाची पेरणी करायची आहे. जे आपण घटाला जेव्हा माळ अर्पण करतो तर तेव्हा सुईचा वापर करायचा नाही आहे. तर सुई न वापरता माळ कशी बनवायची ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. घटाला आपण जेव्हा माळ करतो ना तर तेव्हा आपल्याला असा साधा सुती धागा घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा गाठ मारतो ना तेव्हा जर तो खूप नायलॉनचा धागा असेल ना तर त्याच्याने आपल्या विड्याच्या पानांचा देठ इथे तुटू शकतो. त्याच्यामुळे असा साधा कॉटनचा धागा घ्या. तर बघा ही अशी गाठ करून घ्यायची, त्याच्यामध्ये एक पान ओवायचं आणि मग ही गाठ अशी टाईट करून घ्यायची. अशाच पद्धतीने आपल्याला 7 पानं ओवायचेत. तर अशा पद्धतीने आपल्याला नागवेलीच्या 7 पानांची माळ करून घेतली मी. आता आपल्याला काय करायचं आहे, आपली उंची बघायची, आपण कुठे लावणार आहोत ही माळ. म्हणजे हे शेवटचं जे पान आहे ते याला टेकलं पाहिजे, एवढी माळ आपली उंच असावी. त्या दोरा घ्यायचा, एक इकडनं वेढा घ्यायचा असा आणि दुसरा त्याच्या मागच्या बाजूने, आणि एकावर एक हे ठेवायचं हे असं. आणि आता याच्यामध्ये आपल्याला पान घालायचं आहे आणि मग हे दोन्ही दोऱ्याचे टोक ओढले की अशी गाठ तयार होते. बघा अशी गाठ आपल्याला मारायची आहे. याच्याने काय होतं, हे पान सुटतही नाही आणि तुटतही नाही पान, आणि गाठ पण सुटत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला 7 पानांची छान माळ करून घ्यायची आहे. तर ही घटाबद्दलची छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालेली सेवा मी आई तुळजाभवानीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.